माझं नाव प्रिया आहे आणि त्या दिवशी प्रथमच मला समजलं की मनुष्य जिवंत असूनही किती निर्जीव होऊ शकतो. 500 पूर्ण 500, एकही कमी होणार नाही. काकूच्या आवाजात कोणताही भाव नव्हता, फक्त सौदेची कठोरता होती. महागाईचा जमाना आहे बहीण, तिला मीच पाळलं आहे, मोठी केली आहे. हा काही मोफतचा सौदा नाही. प्रत्येक शब्द खोलीत असा पडत होता, जणू काही खिळा ठोकला जात आहे, सरळ माझ्या अस्तित्वात. मग ती पुढे वाकली, जणू शेवटचा वार करणार आहे. तुमचा मुलगा सरकारी नोकरीत आहे आणि माझी ही भाची घरच्या कामकाजात पूर्णपणे परिपूर्ण आहे. तुमच्या घरचा सारा भार उचलून घेईल, म्हणून रोख रक्कम हवी आहे, नाहीतर नातं कुठेतरी दुसरीकडे ठरवून टाकेल. हुक्क्याचा हलका असा कश घेत तिने समोर बसलेल्या बाईला पाहिलं. मग अचानक माझ्याकडे आणि डोळ्यांच्या इशाऱ्याने आत जाण्याचा हुकूम मिळाला. मी दाराच्या बाजूला उभी कापत होते. ही माझ्या लग्नाची बोलणी नव्हती, ही माझ्या सौद्याची किंमत ठरत होती. काकूच्या आवाजात एक विचित्र गुप्तता होती, अशी जी मनुष्याला आतून कापून टाकते. समोर बसलेल्या बाईने मला वरून खालीपर्यंत पाहिलं, जणू परीक्षण करत आहे किंवा तोलत आहे. मग पर्स उघडली आणि नोटांची गड्डी काढून टेबलावर फेकली. ठीक आहे, पैसे घे, तिने सपाट आवाजात सांगितलं. पण लक्षात ठेव, जर या मुलीने माझ्या घरात जाऊन जरा सुद्धा तोंड चालवलं किंवा कामचोरपणा केला, तर त्याच वेळी मी हिला परत पाठवेन आणि माझे पैसे व्याजासह वसूल करे. मी तिथेच उभी होते, खोलीत ठेवलेल्या निर्जीव खुर्च्या आणि टेबलासारखी, जणू एक निर्जीव वस्तू आहे जिची किंमत लागली आहे. मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होते, पण दुर्दैव तर माझा पाठलाग जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच करत होता. जेव्हा मी जन्मले तेव्हा माझी आई मला या जगाच्या दयेवर सोडून निघून गेली होती. बाबांनी मला छातीशी धरलं आणि माझं संगोपन सुरू केलं. पण कदाचित निसर्गाला हे सुद्धा मान्य नव्हतं. मी अवघी 8 वर्षांची होते तेव्हा माझे बाबा सुद्धा माझा हात सोडून कायमचे या जगातून निघून गेले होते. मला आजही तो दिवस आठवतो, जेव्हा बाबांच्या अंत्यसंस्कारानंतर मला काकांच्या घरात आणलं गेलं होतं. काका शांत राहणारे माणूस होते, पण काकूची जीभ कात्रीसारखी चालत असे. अरे प्रिया, इकडे ये. तुझे बाबा आता या जगात नाहीत. आता तू आमच्या तुकड्यांवरच जगशील. जर पोटभर भाकरी खायची असेल तर या घरचं काम करावं लागेल. फुकटच्या भाकऱ्या तोडण्याची परवानगी मी माझ्या सगळ्या मुलांना सुद्धा देत नाही. मग तू कोणत्या शेताची मुळी आहेस? काकूने माझी छोटीशी मनगट मुरडत मला स्वयंपाकघराकडे ढकललं होतं. या छोट्या वयात माझ्या हातात खेळण्यांच्या जागी झाडू आणि भांडी दिली होती. मी सकाळी लवकर उठायचे, पूर्ण घराची साफसफाई करायची, भांडी घासायची. मी लहानशी जीव जशी तशी करून सगळं काम करायची. मग काकू सगळ्यांच्या कपड्यांचं धुणं सुद्धा मलाच करायला सांगायची. बदल्यात मला उरलेलं अन्न मिळत असे. दिवस सरत गेले आणि मी 15 वर्षांची झाले. या वर्षात मी कधी नवे कपडे घातले नाहीत, कधी आनंद पाहिला नाही. काकू आपल्या मुलांचे वापरलेले कपडे मला देत असे आणि मी त्यातच कृतज्ञता मानत असे. काका कधी कधी माझ्या डोक्यावर हात ठेवत तर मला वाटत की जगात अजूनही दया शिल्लक आहे. पण काकूची नजर नेहमी माझ्यावर चाकूसारखी खुपत असे. एके संध्याकाळी मी भांडी घासत होते की काकू एका बाईसोबत आत आली. ही तीच बाई होती जिच्याशी नंतर माझा सौदा केला गेला. ती मला वरून खालीपर्यंत वाईट नजरेने पाहत होती, जणू काही शिकारी आपल्या शिकारीला पाहतो. अरे, ही मुलगी तर निरोगी दिसते आहे, पण कामकाज नीट करते ना? त्या बाईने कठोर लयीत विचारलं. यावर काकूने लगेच सांगितलं, अरे हो हो ताई, तू पाहत नाहीस का कशी चमकत आहेत भांडी? मशीनसारखं काम करते. आणि तुमच्या मुलाला सुद्धा तर अशीच पत्नी हवी आहे. तो स्वतः मध्यम वयाचा आहे आणि सरकारी नोकरी करतो. त्याला तर फक्त घर सांभाळणारी हवी आहे. आणि ही प्रिया,
या कामासाठी पूर्णपणे उत्तम आहे. मी डोकं खाली घातलं होतं. मला समजलं होतं की माझ्या नशिबाचा निर्णय झाला आहे. तो माणूस ज्याच्याशी माझं लग्न ठरत होतं, वयाने माझ्यापेक्षा दुप्पट मोठा होता. घटस्फोटीत सुद्धा होता आणि पहिल्या पत्नीपासून कोणतीही संतती नव्हती. पण माझ्या मताची कोणतीही किंमत नव्हती. मी तर एक ओझं होते, जे काकू लवकरात लवकर आपल्या डोक्यावरून उतरवू इच्छित होती, आणि ते सुद्धा आपला फायदा घेऊन. लग्नाचा दिवस सुद्धा कोणत्या दुःखापेक्षा कमी नव्हता. ना कोणता वाजा गाजा, ना कोणती सजावट. फक्त साधेपणाने मंदिरात नेऊन लग्न करून दिलं. काकूने मला लाल कपड्यांच्या जागी आपल्या मुलीचा एक जुना असा ड्रेस घालवला, ज्याच्या गोटाच्या किनाऱ्या सुद्धा काळ्या पडल्या होत्या. आणि विदाईच्या वेळी काकूने मला गळा लावण्याच्या जागी कानात हलक्या आवाजात सांगितलं की खबरदार, जर तिथे जाऊन माझी तक्रार केलीस तर तोंड बंद ठेव आणि फक्त काम कर. जर परत आलीस तर मी तुझे पाय तोडेन, समजलीस? मग जशी तशी मी सासरी पोचले, तर तिथलं दृश्य सुद्धा काही वेगळं नव्हतं. सासूचं नाव सरस्वती होतं आणि ती पूर्ण मोहल्ल्यात आपल्या तीक्ष्ण जिभेसाठी प्रसिद्ध होती. मी जशी खोलीत आत आले तशी सासूने मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं. रिकाम्या हाताने तोंड उचलून आली आहेस. तुझ्या काकूने तर सांगितलं होतं की काही भांडी आणि कपडे सोबत देतील, आणि तू रिकामे हात हलवत आली आहेस. मी घाबरत घाबरत उत्तर दिलं की आई, काकूने सांगितलं होतं की त्यांनी तुम्हाला पैसे दिले आहेत हुंड्याच्या नावाने. हे ऐकताच सासूने माझ्या तोंडावर एक जोरदार थप्पड मारली. माझं डोकं चक्रावलं होतं आणि मी भिंतीला जाऊन लागले. खोटाडी, मक्कार, माझ्याशी तोंड चालवतेस तू? माझ्यासमोर जर एक शब्द बोललीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. ते पैसे तर तुझ्यासारख्या अपशकुनीला इथे आणण्यासाठी दिले होते. आता तू मला हिशेब शिकवशील? चल जा इथून आणि जाऊन स्वयंपाकघरात भांडी घास. माझ्या मुलाच्या येण्यापूर्वी जेवण तयार असावं. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. नवरी होण्याच्या जागी मी नोकराणी होऊन स्वयंपाकघरात बसून वाईटरित्या रडत होते. मग रात्री उशिरा जेव्हा माझा नवरा, ज्याचं नाव नितीन होतं, तो घरी आला, तर मी भीतीने कोपऱ्यात लपून गेले होते. नितीन एक शांत आणि गांभीर्यपूर्ण वागणुकीचा माणूस होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात ती दरिंदगी नव्हती जी मी काकू आणि सासूच्या डोळ्यात पाहिली होती. तो माझ्या जवळ आला आणि मऊपणे बोलला की भीती का वाटते आहे तुला? मी कोणता प्राणी तर नाहीये. उठ, चल जेवण कर. मी डोकं नकारार्थी हलवलं. मी जेवले आहे. त्याने माझे सुजलेले डोळे आणि गालावर बोटांच्या खुणा पाहिल्या होत्या. त्याने पाण्याचा ग्लास माझ्याकडे सरकवला. माझी आई कठोर वागणुकीची आहे, मी जाणतो, पण तू काळजी करू नकोस. मी प्रयत्न करेन की तुला इथे कोणताही त्रास होणार नाही. माझी पहिली पत्नी सुद्धा आईच्या कठोरतेमुळे मला सोडून गेली होती. पण तू तर खूप लहान आहेस. मी तुला माझ्या पत्नीचा दर्जा देईन, नोकराणीचा नाही. नितीनचे हे बोलणे माझ्यासाठी कोणत्याही मलमापेक्षा कमी नव्हते. वर्षानुवर्षानंतर कोणीतरी माझ्याशी मनुष्यासारखं वागलं होतं. त्या रात्री मी सुखाचा श्वास घेतला की कदाचित आता माझं आयुष्य काही बदलेल. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं. सासूची वागणूक माझ्याशी दिवसेंदिवस वाईट होत चालली होती. सकाळी लवकर उठून मला म्हशींना चारा टाकावा लागत असे, शेण उचलावं लागत असे आणि मग घरचं सगळं काम करावं लागत असे. दिवसभर सासू खाटेवर बसून हुक्का ओढत असे आणि माझ्यावर हुकूम चालवत असे. अरे प्रिया, पाणी आण मला आणि माझे पाय दाब. प्रिया, भाकरी तूने कच्ची बनवली आहे, नीट का नाही बनवली? जरासी चूक झाली की ती माझ्या केसांना पकडून ओढत असे. नितीन जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून घरी परत येत, तेव्हा ती त्याला माझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असे. पहा नितीन, ही मुलगी दिवसभर काहीच करत नाही, फक्त पडून राहते. आज तिने भाजी सुद्धा जाळली होती. मी तर म्हणते की हिला सरळ कर. पण नितीन सगळं समजत असे. तो शांतपणे जेवण करत आणि मग मला इशाऱ्याने आपल्या जवळ बोलावत. आज तिने पुन्हा मारला आहे ना तुला?
पण मी शांत राहायचे आणि माझ्या बाईला वर करून निळ्या खुणा दाखवायचे. तो खेदाने माझा हात पकडत असे. मी काय करू प्रिया? ती माझी आई आहे. मी तिच्यावर हात तर उचलू शकत नाही. पण मी तुला वचन देतो की मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. तू माझी जबाबदारी आहेस. 2 वर्ष असेच गेले होते. संततीची कोणतीही आशा झाली नव्हती. ही गोष्ट सासूसाठी एक नवीन शस्त्र बनली होती. आता ती मला वांस आणि अपशकुनी म्हणून हाक मारू लागली होती. एके दुपारी जेव्हा मी कपडे धुत होते तेव्हा सासू माझ्या जवळ आली आणि माझ्या ओल्या हातांवर लाकडी काठी मारू लागली. मी दुःखपतीने ओरडले होते, मला मारू नका. का ओरडते आहेस? 2 वर्ष झाले आहेत या घरात यायला तुला. एक वारं सुद्धा देऊ शकली नाहीस. वांस कुठली? तुझ्या काकूने खरं सांगितलं होतं की तू अपशकुनी आहेस. माझ्या मुलाचा वंश संपवण्यासाठी आली आहेस. आई, यात माझा काय दोष आहे? हे तर वरच्या देवाची देणगी आहे. मी रडत म्हणाले, जर तुझ्या हातात नाहीये तर चल निघ इथून. मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करेन. एक तरुण आणि निरोगी मुलगी आणेन जी मला नातू देऊ शकेल. तू तर फक्त एक ओझं आहेस. त्या संध्याकाळी जेव्हा नितीन घरी आला तेव्हा वातावरण खूप तणावपूर्ण होतं. सासूने नितीन समोर अट ठेवली, एकतर ही मुलगी या घरात राहील किंवा मी. मला नातू हवा आहे. नितीन, जर ही संतती देऊ शकत नसेल तर हिला घटस्फोट दे. नितीनने आपलं डोकं धरलं होतं. तो खूप थकलेला दिसत होता. त्याने माझ्याकडे पाहिलं. मी दाराच्या चौकटीवर उभी होऊन अश्रू ढाळत होते. तो उठला आणि आपल्या आईसमोर उभा राहिला. आई, तू तर जाणतेस ना की डॉक्टरने काय सांगितलं होतं? कमी माझ्यात आहे, प्रियात नाही. ही बिचारी तर विनाकारण बदनाम होत आहे. जर मी दुसरं लग्न केलं तरी ही संतती होणार नाही. सासू हे ऐकून रागाने भडकली होती. खबरदार, जर स्वतःला दोषी ठरवलंस तर. हे डॉक्टरच खोटं बोलतात. यांना अक्कलच नाहीये. या काल आलेल्या मुलीने तुझ्यावर अशी काय जादू केली आहे की तू आपल्या आईशी खोटं बोलत आहेस? नाही आई, मी खरं बोलतो आहे. यात प्रियाचा कोणताही दोष नाहीये. मी हिला घरातून काढणार नाही. ही माझी पत्नी आहे आणि मरेपर्यंत माझीच पत्नी राहील. तुला हिच्याशी जुळवून घ्यावं लागेल. नितीनच्या आवाजात अशी निर्णयपूर्ण ताकद होती ज्याला पाहून सासू प्रथमच शांत झाली होती. ती रागाने पाय पटकावत आपल्या खोलीत निघून गेली. नितीन माझ्या जवळ आला आणि माझे अश्रू पुसले. रडू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे तुला कोणीही या घरातून काढू शकत नाही. हे घर जितकं माझं आहे तितकंच तुझं सुद्धा आहे. मला नितीनच्या या बोलण्यावर विश्वास होता आणि तो खरंच माझ्यासाठी एक ढाल बनून उभा राहिला होता. त्याच्या असण्याने सासूचा अत्याचार काही कमी झाला नाही, पण मला सहन करण्याची ताकद नक्की मिळाली होती. मला वाटत होतं की जोपर्यंत ही भिंत माझ्यासोबत उभी आहे कोणतंही वादळ माझं काही बिघडवू शकत नाही. पण मला काय माहीत होतं की आयुष्य माझ्याशी कोणता खेळ खेळणार आहे. माझं दुर्दैव अजून संपलेलं नव्हतं. उलट हे तर फक्त एक ट्रेलर होतं. खरा विनाश तर अजून बाकी होता. पुढचे काही महिने अशाच स्थितीत गेले. सासूने मला मारणं बोलणं तर कमी केलं नाही, पण नितीनच्या उपस्थितीत थोडाफार आधार मिळत असे. पण नितीनच्या ऑफिसला जाताच ती आपलं खरं रूप दाखवत असे आणि त्याच्या येण्यापूर्वी पूर्णपणे चांगली बनण्याचं नाटक करत असे. एक दिवस नितीन ड्युटीवर जाण्यासाठी तयार होत होता. त्याने नाश्ता केला आणि त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी पसरली होती. तो दारापर्यंत गेला आणि मग मागे वळून माझ्या जवळ आला. प्रिया, स्वतःची काळजी घे. आज मन काही घाबरत आहे. जर मला काही झालं तर? मी लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवला की अशा गोष्टी बोलू नका. वरचा देव तुमचे आयु लांब करो. तुमच्या विना माझं कोण आहे या जगात? तो कडवट हसत बोलला की हो, माझ्या विना तुझं कोणी नाही. फक्त याच विचाराने तर भीती वाटते मला. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि निघून गेला. मी दारावर उभी राहून त्याला जाताना पाहत राहिले होते. मला काय खबर होती
की मी त्याला शेवटचं पाहत आहे. काय माहीत होतं की आज संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळेल तेव्हा त्यासोबत माझ्या आयुष्याचा शेवटचा आधार सुद्धा मावळेल. दुपारच्या वेळी मी स्वयंपाकघरात भाकऱ्या बनवत होते की अचानक गल्लीत गोंधळ उडाला. लोकांचे आवाज येत होते. नितीनचं घर कोणतं आहे? अरे खूप वाईट झालं. माझं हृदय जोर जोराने धडकू लागलं होतं. मी अनवाणी पायाने बाहेरच्या दिशेने धावले. सासू आधीच दारावर उभी होती. बाहेर काही लोक उभे होते. त्यांच्यातील एक माणूस पुढे आला आणि माझ्या सासूला म्हणाला की काकू, धैर्य धरा. तुमचा मुलगा नितीन, त्याच्या गाडीचा अपघात झाला. त्याने जागीच प्राण सोडला. हे शब्द ऐकून माझ्या कानात एक सन्नाटा पसरला होता. सासूचे हृदयद्रावक ओरडण्याने आकाश डोक्यावर उचललं होतं. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. ती मजबूत भिंत जी माझ्या आणि त्या अत्याचारी जगाच्या मध्ये उभी होती, ती आज अचानक पडली. मी जमिनीवर पडले होते, पण मला शुद्ध होती. मला सगळं ऐकू येत होतं. सासू रडत माझ्याकडे आली. खाल्लंस तू माझ्या मुलाला. या अपशकुनीने खाल्लं माझ्या मुलाला. सकाळी सुखरूप गेला होता, पूर्णपणे ठीक होता, पण या अपशकुनीने गेलं त्याला. चल निघ माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता. मोहल्ल्यातल्या बायांनी सासूला पकडलं आणि मला वाचवलं. मी पाषाणासारखी बनून बसले होते. माझे अश्रू सुकले होते. नितीनचे शब्द माझ्या कानात गुंजू लागले की जोपर्यंत मी जिवंत आहे तुला कोणी काही बोलणार नाही. पण आता तो स्वतःच जिवंत नव्हता. आता माझं काय होईल हा प्रश्न माझ्या समोर एक भयानक वास्तवासारखा उभा राहिला होता. नितीनच्या अंत्यसंस्कारासोबतच माझं जग आता संपलंच होतं. घरात शोक पसरला, पण माझ्या सासूच्या बोलण्याने पूर्ण मोहल्ल्याचं हृदय हादरलं होतं. ती वारंवार आपल्या छातीवर हात मारत माझ्याकडे इशारा करून लोकांना सांगत असे की पहा या अपशकुनीला. माझ्या हसत्या खेळत्या मुलाला ही खाऊन गेली आहे. माझा मुलगा हिच्यासाठी कमाई करण्यासाठी गेला होता. ही अपशकुनी त्याच्या डोक्यावर स्वार होती. म्हणूनच तर तो मला सोडून निघून गेला. बायका तिला धीर देत आणि पाण्याचा ग्लास घेऊन येत. पण माझ्या सासूच्या डोळ्यात अश्रू कमी आणि माझ्याबद्दल द्वेष जास्त होता. मी कोपऱ्यात पांढऱ्या चादरीत गुंडाळलेली पाषाणासारखी बनून बसले होते. माझ्या डोळ्यात अश्रू सुरू होते, पण गळ्यातून आवाज निघत नव्हता. मला अजूनही विश्वास बसत नव्हता की तो माणूस जो मला प्रत्येक त्रासापासून वाचवत असे, आता तो या जगातून निघून गेला होता. मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी नितीनच्या ऑफिसवरून काही लोक किंवा त्यांचे जुने सहकारी होते जे ऑफिसवरून कार्यवाहीसाठी आले होते. त्यांच्यातील एक साहेबाने एक फाईल काढली आणि बोलले की काकू, नितीन खूप प्रामाणिक आणि मेहनती माणूस होता. त्याच्या अचानक मृत्यूचा आम्हा सर्वांना खूप दुःख आहे. हे काही कागदपत्र आहेत. त्याचा विमा आणि निवृत्ती वेतन. हे कायद्याने त्याच्या पत्नीच्या म्हणजे वहिनीच्या हक्काचं आहे. हे ऐकताच सासूचे कान ताठ झाले. ती जी आतापर्यंत बेशुद्ध होऊन आपली अवस्था खराब करून बसलेली होती, एकदम सरळ होऊन बसली. कसले निवृत्ती वेतन आणि कसला हक्क बाळा? ही मुलगी तर अशिक्षित आहे. नितीन माझा मुलगा होता आणि या घराची मोठी मीच आहे. तर तुम्ही हे कागदपत्र आणि पैसे मला द्या, मी स्वतः सांभाळेन. त्यांनी हिचकिचत माझ्याकडे पाहिलं. मी डोकं खाली घालून बसले होते. माझ्यात इतकी हिंमत सुद्धा नव्हती की आपल्या सासू समोर बोलू शकेन. पण काकू, कायद्यानुसार पत्नीच्या सहीची गरज आहे. त्या माणसाने मऊपणे समजावण्याचा प्रयत्न केला. तर सासू लगेच माझ्याकडे वळली आणि दात ओठ खात बोलली की प्रिया, इकडे ये. कागदपत्रांवर अंगठा लाव आणि खबरदार, जर जास्त हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केलास तर. मी कात्या हातांनी अंगठा लावला. ते सर्व खेदपूर्ण नजरेने मला पाहत राहिले आणि मग एक पाकिट सासूच्या हातात दिलं आणि ते निघून गेले. जसे ते लोक गेले, सासूने ते कागदपत्र आपल्या ताब्यात घेतले. हे पैसे माझ्या मुलाच्या कमाईचे आहेत. मी तुझ्या हातात देईन तर तू आपल्या माहेरी लुटून टाकशील. आजपासून निवृत्ती वेतनाचे जे काही पैसे येतील ते मी वसूल करेन. तुला फक्त 2 वेळेची भाकरी मिळेल आणि ती सुद्धा जर नीट वागलीस तरच.
मी शांत राहिले होते. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूने मला अबोल करून ठेवलं होतं आणि आता माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. नितीनची निवृत्ती वेतन लागली होती आणि प्रत्येक महिन्यात चांगली मोठी रक्कम येत असे, पण मला त्यातून एक पैसा सुद्धा मिळत नव्हता. असेच दिवस सरत गेले आणि सासूची वागणूक आधीपेक्षा जास्त वाईट झाली. आता तर घरचं कामकाज करून सुद्धा मला पोटभर जेवण मिळत नव्हतं. एका रात्री मी भुकेने व्याकुळ झाले होते आणि स्वयंपाकघरात जाऊन उरलेली भाकरी शोधत होते. अचानक सासू तिथे आली. चांगलं, तर आता चोरीवर सुद्धा उतरली आहेस. मी मनाई केली होती ना की मला विचारल्याशिवाय जेवणाला तू हात सुद्धा लावू नकोस. आई, काल रात्रीपासून भूक लागली आहे. काम करून पाय गळून गेले. मला आता चक्कर येत आहे. देवाच्या नावाने मला काही खाण्यासाठी द्या. मी विनवणीच्या सुरात म्हणाले होते. सासूने माझ्या हातातून भाकरीचा तुकडा हिसकावून घेतला आणि म्हणाली की हे कुत्र्यांना टाकेन, पण मी तुला देणार नाही. फुकटच्या भाकऱ्या खाण्याची सवय झाली आहे ना तुला. दिवसभर आपली अशुभ सावली घेऊन इकडे तिकडे फिरत राहतेस. जा इथून, निघून जा माझ्या नजरेआड. मला त्या रात्रीही भुकेल्या पोटी झोपावं लागलं होतं. नितीनची आठवण मला तडपवत राहिली. तो होता तर कधीही मला भुकेला झोपू देत नव्हता. मी देवाशी तक्रार करत राहिले, एकतर तू मला हिंमत दे किंवा मला सुद्धा आपल्याकडे बोलाव. काही महिने गेले. एक दिवस घरात एक नवीन हलचल सुरू झाली होती. सासू खूप आनंदी दिसत होती. तिने पूर्ण घरात रंगरंगोटी करवण्याचा विचार केला होता. मला बोलावलं आणि हुकूम दिला की ऐक प्रिया, माझा छोटा मुलगा सिद्धार्थ अमेरिकेतून परत येत आहे. तो आपलं शिक्षण पूर्ण करून आला आहे. आता तो इथेच राहणार आहे. मी इच्छित नाही की तुझ्या अपशकुनी सावलीमुळे त्याच्या आयुष्यात सुद्धा कोणती अडचण येईल. सिद्धार्थ नितीनचा छोटा भाऊ होता, जो गेल्या 5 वर्षांपासून बाहेर शिक्षण घेत होता. मी माझ्या लग्नाच्या वेळी त्याची एक झलक पाहिली होती. तो नितीनपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. मी डोकं हलवलं की हो आई, मी काळजी घेईन. सासूने माझ्याकडे बोट फिरवत सांगितलं की काळजी काय घेशील, त्याच्या समोर येण्याची गरज नाही तुला. सिद्धार्थच्या लग्नाची बोलणी चालू आहे. एक खूप मोठ्या घराण्यातील मुलगी आहे. ते लोक पुढच्या आठवड्यात सिद्धार्थला पाहण्यासाठी येत आहेत. घर पूर्णपणे काचेसारखं चमकवावं लागेल. जर कुठे जरा सुद्धा धूळ माती दिसली तर तुझी खैर नाही. मी दिवस रात्र एक करून पूर्ण घर साफ केले. कार्पेट धुतले, पडदे बदलले आणि फर्निचर चमकवले. सिद्धार्थच्या येण्याच्या 1 दिवस आधी सासूने मला बोलावलं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र कठोरता होती. प्रिया, उद्या सिद्धार्थ येईल. मी विचार केला आहे की या घरात आता सुख येईल, नवीन नवरी येईल आणि तुझी उपस्थिती त्या सुखांना खाऊ नये. मी समजले नाही की ती काय सांगू इच्छित आहे. आई, मी समजले नाही. सासूने द्वेषाने तोंड फिरवले. सरळ सरळ गोष्ट आहे की मी इच्छित नाही की तरुण विधवा या घरात राहावी. लोकांचे बोलणे आणि तुझी अशुभ सावली माझ्या दुसऱ्या मुलाचं घर सुद्धा उद्ध्वस्त करेल. मी सिद्धार्थसाठी जी मुलगी आणत आहे ती खूप नखरेबाज आहे. ती तुला सहन करणार नाही. तर मी कुठे जाईन आई? हे माझं सुद्धा तर घर आहे. नितीनने सांगितलं होतं की हे माझं सुद्धा घर आहे. मी तडपडून विचारलं, तर सासूने द्वेषाने पाहत सांगितलं की नितीन मेला आहे आणि त्याचे बोलणे सुद्धा त्याच्या सोबत मेले. हे घर माझ्या नवऱ्याचं आहे. यावर फक्त माझा आणि माझ्या मुलांचा हक्क आहे. तुला आजच इथून निघावं लागेल. मी तिच्या पायावर पडले होते की देवासाठी आई असा अन्याय करू नका. माझी काकू मला कधीही स्वीकारणार नाही. माझं या जगात कोणताही ठिकाणा नाहीये. मी तुमच्या घराची नोकराणी बनून राहीन. तुम्ही जे सांगाल मी ते सगळं करेन. पूर्ण घराचं काम करेन, पण मला इथून काढू नका. मी सिद्धार्थच्या समोर कधीही येणार नाही. मला कोणत्याही कोपऱ्यात पडून राहू दे. सासूने निर्दयीपणे मला लाथ मारून दूर हटवलं की नाटक बंद कर. नोकरांनी ठेवेन तर तिला पगार द्यावा लागेल आणि तुला ठेवेन तर तुझी अशुभ सावली सहन करावी लागेल. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
मी कोणतीही जोखीम घेऊ शकत नाही. तुझं सामान उचल आणि निघ इथून. तिने माझा हात पकडला आणि बाहेरच्या दारापर्यंत आणलं. मी रडत राहिले, ओढत राहिले, बिलखत राहिले, पण तिच्या हृदयात जरा सुद्धा दया आली नाही. तिने माझ्यासोबत माझी छोटीशी कपड्यांची थैली बाहेर गल्लीत फेकली आणि मला धक्का देऊन दार बंद केलं. मी बाहेर गल्लीच्या धुळीत पडले होते. माझे गुडघे खरचटले होते. दुपारचं कडक ऊन माझ्या डोक्यावर होतं आणि मी अनवाणी पायाने रस्त्यावर बसले होते. समोर ते दार बंद होते जे कधी माझं स्वतःचं घर होतं. मी उठून दार ठोकू लागले. उघडा दारही. मी कुठे जाईन? देवाच्या नावाने मला काढू नका. कोणीतरी माझं ऐका. मी अनेक तास उभी राहिले होते. माझा गळा सुद्धा बसला. अश्रू सुकू लागले. मोहल्ल्यातले लोक जात राहिले. ते तमाशा पाहत राहिले. काही बायका खिडक्यातून डोकावून पाहत होत्या. सर्व जाणत होते की सरस्वती म्हणजे माझ्या सासूची वागणूक कशी आहे, म्हणून कोणीही मध्यस्थी करण्याची हिंमत करत नव्हतं. संध्याकाळ होत आली होती जेव्हा मोहल्ल्यातील एक वृद्ध वेदकाका मंदिरातून बाहेर आले. त्यांनी मला दारावर डोकं ठेवून रडताना पाहिलं. तर ते थांबले होते. काही लोक सुद्धा जमा झाले. बेटा, काय गोष्ट आहे? तू बाहेर का बसली आहेस? वेदकाकांनी मोठ्या प्रेमाने विचारलं होतं. मी हिचक्यांच्या मध्ये त्यांना सगळी गोष्ट सांगितली तर लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. हा खूप मोठा अन्याय आहे. ती विधवा मुलीला असं कसं काढू शकते? अरे, सरस्वतीला देवाची भीती नाहीये का? वेदकाकांनी पुढे होऊन कुंडी ठोठावली. सरस्वती बहीण, दार उघड. बराच वेळेनंतर दार उघडलं. सासू रागात बाहेर आली. भाऊ, काय तमाशा लावला आहे तुम्ही लोकांनी? माझ्या घरच्या गोष्टीत पाय अडकवण्याची गरज नाही कोणाला. पण ही घरची गोष्ट नाहीये. हा अन्याय आहे. ही मुलगी तुमच्या दिवंगत मुलाची पत्नी आहे. हिचा कायद्याने हक्क आहे या घरावर. तुम्ही हिला असं रस्त्यावर फेकू शकत नाही. जर तुम्ही हिला घरात ठेवलं नाही तर आम्ही पोलिसांना बोलवण्यावर मजबूर हो. पोलिसांचं नाव ऐकून सासूच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. ती जाणत होती की नितीनची निवृत्ती वेतन ती बेकायद्याने खात आहे आणि जर गोष्ट उघड झाली तर ती अडकू शकते. तिने आपलं वागणं बदललं. अरे, तुम्ही चुकीचं समजत आहात. मी हिला काढत नव्हते. फक्त घरात जागा कमी आहे. माझा मुलगा येत आहे आणि मग पाहुणे येते, म्हणून मी इच्छित होते की हिने कुठेतरी दुसरीकडे व्यवस्था करावी. तर मग तुम्हीच तर काही व्यवस्था करून द्या. ही स्वतःहून कुठे जाईल? हिचे आई बाबा सुद्धा नाहीत, ना भाऊ आहे. तर सर्वांनी निर्णय दिला. माझी सासू काही क्षण विचार करत राहिली. मग तिच्या डोळ्यात चमक आली. ठीक आहे, जर तुम्हा सर्वांचा हाच विचार आहे तर मी हिला छत देण्यासाठी तयार आहे. पण ही माझ्या घरात राहणार नाही. माझ्या नवऱ्याचं ते जुनं घर जे गावाच्या बाहेर आहे, ही तिथे जाऊन राहावी. पण हे ऐकून लोक सन्नाटात आले, कारण ते घर वर्षानुवर्ष विरान पडलं होतं. ती जागा भूतांच्या सावलीसाठी प्रसिद्ध होती आणि तिथे दिवसासुद्धा कोणी जाण्याची हिंमत करत नव्हतं. अरे सरस्वती, ते घर तर मोडकळीस आलेलं आहे. तिथे तर प्राणीसुद्धा राहत नाही. ही एकटी मुलगी तिथे कशी राहील? एका बाईने घाबरत घाबरत सांगितलं. तर सासूने आपले खांदे उंचकावले. फक्त माझ्याकडे हीच जागा आहे. राहायचं असेल तर राहा, नाहीतर जिथे इच्छा आहे जा. मला हिच्याशी काही देणं घेणं नाही. मी माझ्या नवीन घरात या अपशकुनीच्या सावलीला सहन करू शकत नाही. ही शेवटची गोष्ट आहे. वेदकाका आणि मोहल्ल्यातल्या लोकांनी मला पाहिलं. त्यांच्या नजरेत सहानुभूती तर होती, पण ते सुद्धा माझ्या सासूशी आणखी वाद घालू इच्छित नव्हते. माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. काकांच्या घरात परत जाण्याचा अर्थ मृत्यू होता आणि रस्त्यावर राहण्याचा अर्थ इज्जतीचा मृत्यू. तर मी अश्रू पुसले आणि हळू आवाजात म्हणाले की ठीक आहे, मला हे मान्य आहे. मी तिथेच राहीन. सासूच्या ओठांवर एक राक्षसी हास्य पसरलं. खूप चांगलं. चल, ठीक आहे. आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल. मी तुला तिथे सोडून येते. नंतर सांगू नकोस की मी तुला ठिकाणा सुद्धा सांगितला नाही. तिने माझा हात कठोरपणे पकडला आणि मला घेऊन गावाच्या बाहेरच्या दिशेने चालू लागली.
संध्याकाळचा अंधार गडद झाला होता. आम्ही लोकवस्तींपासून दूर निघून गेलो होतो. रस्त्यात लोक आम्हाला वळून वळून पाहत होते, पण कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही. थोड्या वेळाने आम्ही त्या घरासमोर उभे राहिलो होतो. हे एक खूप जुनं घर होतं. उंच उंच भिंती ज्या ठिकठिकाणी तुटलेल्या होत्या. लाकडी मोठं दार जे एका बाजूला मुडलेलं होतं आणि त्याच्या चारही बाजूंनी उगलेली झुडपे त्याच्या विराणीचा पत्ता देत होत्या. माझ्या सासूने दाराला धक्का दिला. ते चिडचिड करत उघडलं. आतून वटवाघळांच्या उडण्याचा आवाज आला आणि एक विचित्र दुर्गंध माझ्या नाकाला धडकला. हे आहे तुझं महाल, आता इथेच राहा आणि ऐश कर. तिने मला आत धक्का दिला. मी डगमगत बैठकात पडले. तिथे सर्व बाजूंनी सुकलेली पाने आणि कचरा विखुरलेला होता. आणि ऐक, माझ्या घरात येण्याची गरज नाहीये. नितीनची निवृत्ती वेतन मला मिळत राहील तर मी महिन्यात एकदा तुला राशन पाठवून दे. जर जास्त जीभ चालवलीस तर ते सुद्धा बंद करेल. तिने हे सांगितलं आणि मागे वळली. मी तिला थांबवू इच्छित होते की आई, मला इथे एकट्याने भीती वाटते. इथे कोणी नाहीये. पण ती थांबली नाही. तिने जाता जाता फक्त इतकं सांगितलं की आता तुझं या जगात कोणी नाही, तर भीतीची सवय लाव. ती अंधारात कुठेतरी अदृश्य झाली होती आणि मी त्या विरान, भयावह आणि जुन्या घराच्या बैठकात एकटी उरले होते. हवेने दारे खडखडत होते आणि असं वाटत होतं की भिंतीतून कोणी मला डोकावत आहे. रात्रीचा अंधार पसरला होता आणि या विरान घराचा सन्नाटा माझ्या हृदयाच्या ठोक्यांना आणखी जास्त घाबरवत होता. चारही बाजूंनी उंच उंच भिंती होत्या, ज्या ठिकठिकाणी तुटलेल्या होत्या आणि त्यातून आकाशाचा काळा रंग डोकावत होता. हवा जेव्हा या तुटलेल्या भिंतींच्या छिद्रातून जात तेव्हा असा सरसराटचा आवाज निर्माण होत, जणू कोणी बोलत आहे. मी बैठकाच्या मध्यभागी उभी होते आणि माझे पाय जड झाले होते. मी घाबरत घाबरत जमिनीचा आधार घेतला आणि तिथेच बसले. माझ्या मनात बालपणाच्या त्या सगळ्या कथा फिरत होत्या, ज्या बाबा सांगत असत की अशा विरान घरात भूत असतात. पण मग मला आपल्या सासूचा चेहरा आठवला. मला वाटलं की मनुष्यांचा अत्याचार त्या भूतांपेक्षा कुठेतरी जास्त भयावह आहे. मी आपल्या गुडघ्यात डोकं ठेवून रडू लागले. नितीन, तू कुठे आहेस? पाहत तुझ्या प्रियासोबत काय होत आहे. तू तर म्हणत होतास ना की मी तुझी जबाबदारी आहे. आज मला कोणत्या अवस्थेत तू सोडून गेला आहेस? माझा आवाज त्या विरान घरात गुंजला, पण तिथे कोणी ऐकणारा नव्हता. रात्र जशी तशी भीती आणि जागत गेली. कधी कोणत्या प्राण्याच्या धावण्याची चाहूल लागायची तर माझं हृदय गळ्यात यायचं. मी सारी रात्र सकाळ होण्याची वाट पाहत राहिली. जेव्हा सकाळचा सूर्य उगवला तेव्हा त्याच्या प्रकाशाने माझी भीती काही कमी तर झाली, पण एक नवीन संकट माझ्या समोर उभं झालं होतं. भुकेने पोटात उंदीर धावत होते. काल दुपारपासून मी काहीच खाल्लं नव्हतं. मी घराला पाहिलं. हे घर खरंच खूपच जुनं घर होतं. शीख आणि इंग्रजांच्या काळात बांधलेलं. खोलींमध्ये धुळीची थर जमा झाली होती आणि छतावर कोळ्यांच्या जाळ्या लटकत होत्या. एका खोलीत मला काही तुटलेली खाट आणि एक जुना लाकडी टेबल दिसला. त्यावर मातीची थर होती आणि जवळच एका कोपऱ्यात काही मातीची भांडी आणि एक जुना जग पडला होता. कदाचित हे माझ्या सासरचं जुनं सामान होतं जे ते सोडून गेले होते. मी त्या टेबलाला साफ केलं आणि जग पाहिलं. ते रिकामं होतं पण अखंडित होतं. मी विचार केला की हातावर हात ठेवून बसण्याने काही होणार नाही. जर जिवंत राहायचं असेल तर पोटाची आग विझवावीच लागेल. सासूने सांगितलं होतं की ती राशन पाठवेल, पण मी जाणत होते की तिच्यावर विश्वास ठेवणं मूर्खपणा आहे. मला स्वतःच काही करावं लागेल. मी आपली साडी नीट केली आणि हिम्मत गोळा करून त्या घराच्या बाहेर निघाले. गावच्या गल्ल्या जाग्या झाल्या होत्या. मी ज्या गल्लीतून जात लोक मला वळून वळून बारकाईने पाहत. बायका मला पाहून बोलत, अरे ही तर तीच आहे ना, सरस्वतीची सून. बिचारीला घरातून काढलं आहे. हो, पण ऐकलं आहे ही खूप अशुभ सुद्धा आहे. आपल्या नवऱ्यालाच खाऊन गेली.
या बोलण्याने माझ्या हृदयात दुखापत होत, पण मी आपले कान बंद केले होते. मी चालत एका मोठ्या घराच्या दारावर पोचले. हे चौधरींचं घर वाटत होतं. मी दार ठोठावलं. एक मोठ्या वयाची बाई बाहेर आली. काय हवं? मागणारी आहेस तर पुढे जा इथून. नाही नाही, मी मागणारी नाहीये. मला काम हवं आहे, साफसफाईचं, भांड्यांचं, कपडे धुण्याचं. मी सगळं काही करू शकते. मला फक्त काम द्या. त्या नोकरानीने मला वरून खालीपर्यंत पाहिलं आणि मग आत आवाज दिला की मालकीन, एक मुलगी काम मागत आहे. आतून एक जड आवाज आला. त्यांच्या गळ्यात सोन्याची साखळी आणि हातात अंगठ्या चमकत होत्या. त्यांनी मला द्वेषाने पाहिलं की तू कोण आहेस? कोणाची मुलगी आहेस? मी नजर खाली घालून उत्तर दिलं की माझं नाव प्रिया आहे. मी नितीनची विधवा आहे, जो अपघातात. माझं बोलणं अजून पूर्ण झालं नव्हतं की त्या बाईचा चेहरा कठोर झाला. बरं, तर तू ती आहेस. देवा देवा, सकाळ सकाळी तुझं तोंड पाहिलं. माहीत नाही आता दिवस कसा जाईल. अरे, आम्ही तुझ्या गोष्टी ऐकल्या आहेत. ज्या नवऱ्याने तुला आधार दिला होता त्याच्यासाठी सुद्धा जड सिद्ध झालीस. तर माझ्या घरात तर लहान मुले आहेत, तरुण मुलगी सुद्धा आहे. मी तुझी अशुभ सावली माझ्या घरात आणू शकत नाही. जा इथून. त्यांनी नोकरानीला इशारा केला आणि दार माझ्या तोंडावरच बंद केलं. मी स्तब्ध झाले होते. नवऱ्याच्या मृत्यूचं दुःख काही कमी होतं की आता लोक मला हत्यारीन आणि अशुभ समजू लागले होते. मी हिंमत सोडली नाही. मी दुसऱ्या घराचं दार ठोठावलं. तिथून सुद्धा हेच उत्तर मिळालं होतं. तिसऱ्या घरातून सुद्धा अपमान केला गेला. आता सूर्य डोक्यावर आला होता. भूक आणि तहानेने माझी वाईट अवस्था झाली होती. मला वाटलं मी रस्त्यावर पडेन. पूर्ण गावात जणू माझ्या विरोधात झालं होतं. कोणी मला कान देण्यासाठी तयार नव्हतं. मी आता थकून हारून एका भिंतीसमोर बसले होते. अश्रू माझ्या गालांवर वाहत होते. देवा, ही कसली परीक्षा आहे? इज्जतीची भाकरी कमावणं सुद्धा आता गुन्हा झालाय. मग मी चोरी करावी की भीक मागावी? अजून मी विचार करतच होते की समोरच्या घराचं दार उघडलं आणि एक बाई बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर कठोरता होती, पण डोळ्यात तो द्वेष नव्हता जो इतरांच्या डोळ्यात होता. तिने मला पाहिलं आणि जवळ आली. तू काम शोधत आहेस ना? मी पाहिलं तुला अनेक घरातून रिकाम्या हाताने परतताना. मी लगेच अश्रू पुसले आणि उभी झाले की हो दीदी, मला कामाची खूप गरज आहे. मी खूप मेहनती आहे. तुम्ही जे सांगाल मी ते करेन. त्या बाईने आपलं नाव रेणुका सांगितलं होतं. ती एक शिंपी होती आणि एकटी राहत असे. पहा मुली, मी श्रीमंत तर नाहीये. माझं घर सुद्धा छोटंच आहे. मला साफसफाई आणि कपडे धुण्यासाठी मदत हवी असते. पण आता माझ्या कमरेत दुखापत असते. मी तुला जास्त पैसे देऊ शकत नाही. दीदी, मला पैशांची नाही, फक्त भाकरीची गरज आहे. तुम्ही मला 2 वेळेची भाकरी देत राहा आणि जे थोडंफार वरून देऊ शकाल मी ते ठेवेत. मी असहाय्यपणे म्हणाले होते. तर रेणुकाने काही विचार केला आणि मग डोकं हलवलं की ठीक आहे, पण कामात कोणतीही चूक होऊ नये. सकाळी सूर्य उगवताच आहे आणि संध्याकाळपर्यंत काम करावं लागेल. जर एक दिवसाची सुद्धा सुट्टी केलीस तर मी तुला काढून टाकेन. मला तर जणू बुडत्याला तिनक्याचा आधार मिळाला होता. मी लगेच होकार भरला होता. हो दीदी, मी उद्या सकाळीच येईन. देव तुमचं भलं करू. मी परत त्या विरान हवेलीकडे वळले होते. पोट अजूनही रिकामं होतं, पण आशेची एक किरण जागी झाली होती. रस्त्यात एक नळ दिसला. मी तिथून पाणी पिऊन पोटाची आग विझवली आणि मग आले. दुसऱ्या दिवसापासून माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली. सकाळी लवकर उठायचे आणि मग रेणुका दीदीच्या घरात पोचायची. काम खरंच खूप जास्त होतं. ती माझ्याकडून पूर्ण घराचं काम करवत असे. कपड्यांचे ढीग लागलेले असत आणि स्वतः मशीनवर शिवणकाम करत राहत असे. दुपारी ती मला रात्रीची उरलेली भाकरी आणि लोणचं देत असे. ती भाकरी सुकलेली आणि कडक असत, पण माझ्यासाठी ती कोणत्याही खजिन्यापेक्षा कमी नव्हती. मी देवाचे आभार मानत असे. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलू लागले. त्या दरम्यान माझ्या सासूने एकदाही वळून माझी खबर घेतली नव्हती. मी सुद्धा आशा सोडली होती. रेणुका दीदीची वागणूक सुद्धा काही मऊ नव्हती. ती कामात जरा सुद्धा चूक झाली की मला बोल सुनावत असे.
पहा प्रिया, हा शर्ट नीट धुतला नाहीये. साबणाचे पैसे काय व्यर्थ खर्च करत आहे मी. पुन्हा धुयाला. आणि मी शांतपणे पुन्हा कपडे धुण्यासाठी बसायचे. माझे हात निरमा आणि साबणाने फाटले होते. बोटात फोडं पडले होते. ज्यात साबण लागलं की जीव निघायला करत असे. पण मी उफ सुद्धा करत नव्हते. मी जाणत होते की जर ही नोकरी गेली तर मी भुकेली मरेल. संध्याकाळी जेव्हा मी परत आपल्या हवेलीत परतते तेव्हा माझं शरीर तुटलेलं असतं. पण विचित्र गोष्ट ही होती की ते विरान आणि भयावह घर आता मला आपलंसं वाटू लागलं होतं. तिथे कोणी मला टोमणे मारणारा नव्हता. कोणीही मला अपशकुनी म्हणणारा नव्हता. मी त्या तुटलेल्या फुटलेल्या टेबलावर बसायचे आणि दिवसभराचा थकवा उतरवायचे. मी त्या हवेलीतल्या एका खोलीला राहण्यायोग्य बनवलं होतं. तिथली जुनी खाट दुरुस्त केली होती आणि साफ करून पाण्याचा जग तिथेच ठेवला होता. पावसाळ्याचा हंगाम सुरू होत होता. आकाशात काळे ढग नेहमी दाटलेले असत. मला पावसाची भीती वाटत असे, कारण हवेलीची छत गळत असे आणि भिंती कमकुवत होत्या. एक दिवस रेणुका दिदीच्या घरात काम जास्त होतं. पाहुणे आले होते. मला भांडी घासत घासत रात्र झाली. बाहेर वादळी वारा चालू होता. दीदी, मी आता जाऊ का? हवामान सुद्धा खराब होत आहे. मी घाबरत विचारलं. रेणुका दीदीने पुन्हा बाहेर पाहिलं. म्हणाली की हो जा, पण उद्या लवकर ये. पाहुण्यांचा नाश्ता सुद्धा बनवायचा आहे. मी वेगवान पावलांनी हवेलीकडे धावले. वारा इतका वेगवान होता की माझी पावलं सुद्धा उखडत होती. जशी मी हवेलीजवळ पोचले तशी पावसाची पहिली सर माझ्या चेहऱ्यावर पडली. मी लगेच दार बंद केलं आणि कुंडी लावली. पाऊस मुसळधार सुरू झाला होता. विजेची कडकड आणि ढगांच्या गडगडाट हवेलीला हादरवत होती. मी आपल्या खोलीत जाऊन लपून बसले. छतावरून पाणी गळत होतं. ठिकठिकाणी भांडी ठेवली होती जेणेकरून खोली ओली होणार नाही. अचानक वीज जोरात कडकडली आणि पूर्ण खोली उजळून निघाली. मला भिंतीतून विचित्र आवाज येऊ लागले. हे विटांच्या सरकण्याचे आवाज होते. माझे हृदय जोरजोराने धडकू लागले. देवा दया कर, कुठेही छत पडू नये. मी खूप घाबरत होते. बाहेर वादळ थांबण्याचं नाव घेत नव्हतं. वाऱ्यामुळे दारे आणि खिडक्या हलत होत्या. मला असं वाटत होतं की आजची रात्र माझी शेवटची रात्र आहे. मी पाहिलं की खोलीतल्या एका भिंतीतली फटी वाढतच जात आहे. ही तीच भिंत होती जिच्या जवळ तो जुना टेबल ठेवलेला होता. पाणी त्या फटीत जात होतं आणि माती मऊ पडत होती. मी भीतीने खोलीतील दुसऱ्या कोपऱ्यात आकुंचन पावले. मला नितीनची खूप आठवण येत होती. नितीन, काश तू आज इथे असतास तर आज मला या वादळाचा सामना एकटीने करावा लागला नसता. अचानक एक मोठा धडाका झाला. असं वाटलं की जणू काही वस्तू वरून पडली आहे. मी आपल्या कानांवर हात ठेवले. धूळ आणि मातीचा एक वादळ खोलीत उभा राहिला. मला काही दिसत नव्हतं. फक्त कचऱ्याच्या पडण्याचा आवाज येत होता. माझा श्वास थांबला. मी जिवंत आहे की नाही? मी आपले हातपाय हलवले. मी ठीक होते. पण माझ्या समोर ती भिंत जिची मला भीती होती ती पडली होती. कचऱ्याचा ढीग लागला होता. पावसाचं पाणी आता सरळ घरात येत होतं. मी सारी रात्र त्या कोपऱ्यात बसून कापत राहिली. झोपेचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. मी फक्त सकाळच्या प्रतीक्षेत होते की प्रकाश होईल आणि मी पाहू शकेन की किती नुकसान झालं आहे. सकाळच्या पहिल्या किरणासोबत पाऊस थांबला होता. मी हिम्मत करून उठले आणि त्या पडलेल्या भिंतीजवळ गेले. वीट आणि मातीचा ढीग लागला होता. मला कचरा हटवावा लागला, नाहीतर चालण्याचा रस्ता सुद्धा बंद झाला होता. मी कचरा हटवू लागले. माती पावसामुळे जड झाली होती. माझे हात मातीने भरले होते. मी एक एक वीट उचलून बाजूला ठेवत होते. अचानक माझा हात कोणत्या तरी कठोर वस्तूला धडकला. ही माती नव्हती. मी माती हटवली तर पाहिलं की एक छोटंसं मातीचं माठ आहे. त्याचं तोंड मातीने बंद होतं. माझ्या हृदयाची धडधड एका क्षणासाठी थांबलीच होती. बाबांच्या कथा माझ्या मनात चित्रपटासारख्या चालू झाल्या. काय हे तेच आहे? काय यात ते आहे ज्याचा उल्लेख बाबा नेहमी करत असत? माझे हातपाय कापू लागले. मी आजूबाजूला पाहिलं. तिथे कोणी नव्हतं.
फक्त मी आणि ही विराण हवेली होती. मी लक्षपूर्वक त्या माठाला बाहेर काढलं. ते बरंच जड होतं. माझा थकवा एकदम गायब झाला. आशेचा एक दिवा माझ्या हृदयात उजळला. मी कापत्या हाताने माठावर जमा झालेली माती साफ केली की देवा, जर यात खरंच काही असं असेल ज्याने माझं नशीब बदलेल, तर मला त्या लोकांच्या टोमण्यांना ऐकावं लागणार नाही. मला रेणुका दीदीच्या बोलण्यांना ऐकावं लागणार नाही. पण मग एक गोष्ट मनात आली की जर हे रिकामं असेल तर, जर यात काहीच नसेल तर. मी खोल श्वास घेतला आणि माठ दोन्ही हातांनी पकडलं. माझं भविष्य आता या माठाच्या आत बंद होतं. मी त्याला घेऊन प्रकाशात आली, जेणेकरून पाहू शकेन की माझ्या नशिबात काय लिहिलं आहे. माझे हात कापत होते आणि हृदयाची धडधड कानात हातोड्यासारखी वाजत होती. मातीने भरलेलं ते माठ माझ्या समोर होतं. मी एक खोल श्वास घेतला आणि काकत्या हाताने त्याच्या तोंडावर लावलेली मातीची सील काढण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनात बाबांच्या त्या सगळ्या गोष्टी गुंजत होत्या, ज्या ते बालपणात आम्हाला सांगत असत, की कसं फाळणीच्या वेळी लोक आपली संपत्ती भिंतीत आणि जमिनीत लपवून निघून गेले होते. मला पूर्ण विश्वास होता की माझ्या दुर्दैवाचे दिवस आता संपणार आहेत आणि या माठात सोन्याच्या नाण्या असतील, जे माझं आयुष्य बदलतील. शेवटी माठाचं तोंड उघडलं. मी आपले डोळे बंद करून प्रार्थना केली आणि मग हळूच आपला हात माठाच्या आत टाकला. माझ्या बोटांना कोणत्याही कठोर धातूच्या जागी चुकलेली आणि खडबडीत वस्तू जाणवली. मी एका धक्क्यात ती बाहेर काढली आणि माठ उलटं सुलटं करून पाहिलं. माझे डोळे विस्फारले होते. त्यात सोन्याच्या नाण्या नव्हत्या, उलट त्यातून सुकलेला भुसा निघाला होता. देवा, ही काय गंमत आहे? माझ्या तोंडातून एकदम निघालं. माझ्या सगळ्या आशा तुटल्या होत्या. मी तिथेच मातीच्या ढिगाऱ्यावर बसले. माझ्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले होते. मला आपल्या नशिबावर हसू येऊ लागलं होतं की मी किती मूर्ख होते ना, जी स्वप्न पाहत होते. प्रिया, तुझ्या नशिबात सोनं कुठे? तुझ्या नशिबात तर फक्त माती आणि धूळ भरलेली आहे. जर माझं नशीब इतकं चांगलं असतं तर मी अनाथ झाले असते का? जर माझं भाग्य चांगलं असतं तर काकूने मला विकलं असतं का? आणि सासूने मला धक्के देऊन घरातून बाहेर काढलं असतं का? मी उदास अवस्थेत ते माठ उचललं आणि जवळच असलेल्या त्या जुन्या लाकडी टेबलावर जोरात ठेवलं. माझं मन करत होतं की ओरडून ओरडून रडावं, पण आता तर अश्रू सुद्धा सुकले होते. मी सकाळपासूनच काम करत होते आणि आता थकव्याने माझी खूप वाईट अवस्था झाली होती. गळ्यात तहानेने काटे टोचत होते. मी टेबलावर पाहिलं. तिथे तो जुना जग पडला होता, जो मी वापरत होते. मी पाणी पिण्यासाठी पुढे सरकले. माझं लक्ष कुठेतरी होते. डोळ्यात उदासीनता आणि अंधार होता. जसा मी जग उचलण्यासाठी हात पुढे केला, माझी कोपर त्या माठाला लागली. एक जोरदार आवाज आला आणि माठ खाली जमिनीवर पडला आणि फुटला. अरे, हे काय झालं? आता ही घाण सुद्धा मलाच साफ करावी लागली. मी बडबडत खाली वाकले. पण जशी माझी नजर जमिनीवर पडली तसा माझा श्वास गळ्यात अडकला होता. माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. तो भुसा जो माठाच्या वर भरलेला होता तो विखुरला होता आणि त्याच्या खाली जमिनीवर नाणी चमकत होते. मी आपले डोळे चोळले की कदाचित मला काही भास होत आहे. मी थरथरत्या हाताने एक नाणं उचललं. ते बरंच जड होतं आणि त्यावर जुन्या काळाची मुद्रा लागलेली होती. हे पूर्णपणे असली सोनं होतं. हे देवा, तुझा आभार आहे. तुझा खूप खूप आभार. बाबांचं बोलणं पूर्णपणे सत्य निघालं होतं. त्यावेळेच्या लोकांनी खरंच आपली संपत्ती लपवली होती, जी मला मिळाली. पण चोरांपासून वाचण्यासाठी त्यांनी वर भुसा ठेवला होता, जेणेकरून जर कोणी पाहिलं तर त्याला निरुपयोगी समजून सोडून देईल. माझी उदासीनता एका क्षणात आनंदात बदलली होती. मी लगेच सगळी नाणी गोळा केली. मी एक जुना कापड घेतला आणि त्या नाण्यांना नीट त्यात बांधलं. मी जाणत होते की हे रहस्य मला सध्या रहस्यच ठेवावं लागेल. मी ती पोटली आपल्या छातीशी लावली आणि सरळ शहराकडे वळले. शहरात जाऊन जेव्हा मी ती नाणी दाखवली
तर त्या सोनाराचे डोळे सुद्धा चमकले. त्याने मला त्या नाण्यांची खूप मोठी किंमत दिली होती. जेव्हा मी नोटांनी भरलेली थैली घेऊन परत त्या विरान हवेलीत आले, तेव्हा मला वाटत होतं की मी हवेत उडत आहे. दुसऱ्या दिवशीपासून मी काम सुरू केलं. सर्वप्रथम मी मजूर बोलावले आणि त्या विरान आणि भूताच्या बंगल्यासारख्या हवेलीची दुरुस्ती सुरू केली. भिंती पुन्हा बांधल्या, छत पक्की झाली आणि शेवटी तिथे रंग केला. तर त्या घराचा नकाशाच बदलला होता. गावकरी आश्चर्यचकित आणि त्रस्त होते. ते लोक जे मला कालपर्यंत भिकारी समजून अपमान करत होते, आता थांबून थांबून त्या हवेलीला पाहत. या प्रियाकडे इतके पैसे कुठून आले? कुठेतरी हिला खजिना तर मिळाला नाही ना? लोकांमध्ये बोलणे सुरू झाले, पण मी कोणाचीही काळजी घेतली नाही. घराच्या दुरुस्तीनंतर मी शहरातून कपडे मागवले आणि आपल्या घरासमोरील जागेत एक दुकान उघडलं. माझा व्यवसाय पाहता पाहता चालू झाला होता. वरच्या देवाने माझ्या कामात इतकी वाढ केली की मी सांभाळू सुद्धा शकत नव्हते. आता माझी पाळी होती. मला ते सगळं परत घ्यायचं होतं जे माझ्याकडून हिसकावलं गेलं होतं. माझ्याकडे संपत्ती आली होती, पण माझ्या हृदयात अजूनही तो काटा टोचत होता जो माझ्या सासूने मला दिला होता. नितीनची निशाणी, त्याचं निवृत्ती वेतन. मी एक वकील केला आणि न्यायालयाच्या माध्यमातून आपल्या सासूला नोटीस पाठवली होती. जेव्हा पोलीस आणि न्यायालयाचे अधिकारी सासूच्या घरात पोचले आणि निवृत्ती वेतनाच्या कागदपत्रांची मागणी केली, तर मोहल्ल्यात गोंधळ उडाला होता. सासूने खूप आरडाओरड केली की ही माझी सून माझ्यावर खोटा आरोप करत आहे. हे पैसे माझ्या मुलाचे आहेत, पण कायद्याच्या समोर तिची एकही चालली नाही. कागदपत्रावर माझ्या सह्या होत्या आणि मीच कायद्याने वारसदार होते. आणि आतापर्यंत वसूल केलेल्या रकमेचा हिशोब जेव्हा न्यायालयाने मागितला, तर सासूचे भानच हरपले होते. तिला सगळे कागदपत्र मला परत करावे लागले. हे फक्त कागदपत्र नव्हते, ही माझी इज्जत होती. मोहल्ल्यातल्या लोकांना आता विश्वास झाला होता की मी खरी होते आणि माझ्यासोबत अन्याय झाला होता. लोक माझ्या जवळ येत आणि माझ्या हिंमतीची प्रशंसा करत. बेटा, आम्हाला माफ कर. आम्ही तुला किती चुकीचं समजलं होतं, पण तू खूप सहन केलंस. मी हसून शांत होत असे. माझी सत्यता सर्वांसमोर होती. हे सगळं माझ्या सहनशीलतेचं फळ आहे, जे मी वर्षानुवर्ष भोगलं. दुसरीकडे सासूच्या घरात खळबळ माजली. सिद्धार्थचं लग्न झालं होतं आणि नवीन नवरी त्या वागणुकीची नव्हती की सासूच्या हुकुमांना मानत असे. म्हणून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांच्यात रोज भांडणं होत असे. एक दिवस गोष्ट इतकी जास्त बिघडली की सिद्धार्थने आपल्या आईचं सामान उचलून बाहेर फेकलं होतं. आई, बस, खूप झालं. माझी पत्नी रोज रोजच्या भांडणाने त्रस्त झाली आहे. तू या घरातून निघून जा. तू प्रिया वहिनीसोबत जे केलं होतं हे त्याची शिक्षा आहे. सासू रडत राहिली, विनवणी करत राहिली की मला घरातून काढू नकोस बाळा. मी तुझी आई आहे. मी आता कुठे जाईन? पण मुलाने तोंडावरच दार बंद केलं होतं. ती असंच गल्लीत उभी राहिली होती, जसं काही वर्षांपूर्वी मी उभी राहिले होते. वेळाचा चक्र फिरला होता आणि यालाच कर्म म्हणतात. निसर्गाची काठी निशब्द असते. मग संध्याकाळच्या वेळी माझ्या दारावर एक ठोठाव झाली. मी नोकराणीला पाठवलं की पहा जरा कोण आला आहे. तर ती परत आली आणि म्हणाली की मालकीन बाहेर कोणती तरी वृद्ध बाई आली आहे. ती खूप वाईट अवस्थेत आहे आणि तुम्हाला भेटू इच्छित आहे. हे ऐकून मी बाहेर गेले तर पाहिलं, दारावर माझी सासू उभी होती. कपडे मळकट आणि केस विखुरलेले होते. सोबत डोळ्यात लाजेचे अश्रू दिसत होते. ती मला पाहताच माझ्या पायावर पडली. प्रिया बेटा, मला माफ कर. मी खूप मोठी गुन्हेगार आहे. मी तुझ्यावर खूप अत्याचार केले. माझ्या मुलाने मला घरातून काढलं. आता माझाही कोणताही ठाव ठिकाणा नाही. मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला होता. मला माझ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली आहे, पण देवाच्या नावाने मला इथे जागा दे. तिला या अवस्थेत पाहून माझं हृदय भरून आलं होतं. माझा जुना राग आणि द्वेष एका क्षणात वितळला. मला नितीनचा तो चेहरा आठवला की तो आपल्या आईवर खूप प्रेम करत असे. जर तो जिवंत असता तर आपल्या आईला या अवस्थेत पाहून किती दुःखी झाला असता.
मी वाकून सासूला खांद्याने पकडलं आणि उठवलं. आई, तुम्ही मला लाजवू नका. तुम्ही नितीनची आई आहात आणि नितीनची आई म्हणजे माझी आई सुद्धा आहे. हे घर तुमचंच आहे. माझ्या या बोलण्याने सासू विस्फारलेल्या डोळ्यांनी मला पाहू लागली होती. तू मला माफ केलंस? इतका अत्याचार सहन केल्यानंतर सुद्धा? हो आई. बदला घेऊन मी तुमच्यासारखी बनू इच्छित नाही. नाहीतर तुमच्यात आणि माझ्यात काय फरक राहील? देवाने मला इतकं दिलं आहे तर माझं कर्तव्य आहे की मी सुद्धा दया करेन. मी त्यांना आत घेऊन आले, त्यांना आंघोळ घातली आणि स्वच्छ कपडे घातले. मी त्यांना घरातील सर्वोत्तम खोलीत जागा दिली. ती दिवस रात्र रडत राहत आणि माझ्याकडून माफी मागत राहत. त्यांचा अभिमान, त्यांचा अहंकार आता सगळा मातीत मिसळला होता आणि आता ती फक्त एक तुटलेली वृद्ध बाई उरली होती. असाच वेळ निघत होता. मी दुसरं लग्न केलं नाही. माझ्याकडे सगळं काही होतं, पण मनात एक अस्वस्थता होती. मी विचार केला की आपली संपत्ती कोणत्या तरी चांगल्या कामासाठी वापरावी. मी आपल्या हवेलीच्या शेजारच्या जमिनी खरेदी करून तिथे एक अनाथ आश्रम बांधला. आज त्या अनाथ आश्रमात 100पेक्षा जास्त मुले आहेत. ही ती मुले आहेत ज्यांचा या जगात कोणताही आधार नव्हता. मी इच्छित नव्हते की जे माझ्यासोबत बालपणात घडलं होतं, ज्या ठोकरा मी खाल्ल्या होत्या त्या या निरागस मुलांना सुद्धा खाव्या लागतील. मी सारा दिवस या मुलांमध्ये घालवते. त्यांच्या अभ्यासाची, त्यांच्या संगोपनाची काळजी घेते. जेव्हा ही मुले मला आई म्हणून हाक मारतात तेव्हा मला वाटतं की माझ्या आयुष्याचा उद्देश पूर्ण झाला. माझी सासू खूप वृद्ध झाली आहे, पण ती सुद्धा त्या मुलांसोबत खूप आनंदी राहत आहे. ती नेहमी मुलांना कथा सांगत असे आणि मग माझ्याकडे पाहून म्हणत असे की बेटा, तू मला फक्त आपल्या घरात जागा दिली नाहीस, तर मला माणूस बनवलंस. तुझी सहनशीलता जिंकली आणि माझा अत्याचार हरला. मी आकाशाकडे पाहते आणि हसते. मला ढगात नितीनचा तो चेहरा दिसतो. मला विश्वास आहे की तो जिथे असेल तिथून मला पाहून आनंदी होईल. आयुष्याने मला खूप कठीण वळणांमधून नेलं आणि धडे शिकवले आहेत. पण सर्वात मोठा धडा हाच होता की सहनशीलतेचं फळ नेहमी गोडच असतं. वरचा देव कधीही आपल्या सेवकाला एकटा सोडत नाही. जेव्हा तो एक दार बंद करतो तेव्हा 100 दारे उघडतो. फक्त अट ही आहे की माणसाचा विश्वास पक्का असावा आणि नियत स्वच्छ असावी. आज मी प्रिया, अनाथ आणि विधवा असूनही खूप अनाथांची आई आहे आणि हेच माझं पूर्ण जग आहे. माझ्या आयुष्याने मला हे समजावलं की भीती नेहमी अंधारातून येत नाही. भीती बहुतेक मनुष्यांच्या वागणुकीतून जन्म घेते. ज्या भिंतींशी भूतांच्या कथा जोडलेल्या असतात त्यापेक्षा कुठेतरी जास्त भयावह ते तोंड असतात जे एखाद्या असह्याला अपशकुनी म्हणून तोडतात. जेव्हा सगळे दारे बंद होतात तेव्हा मनुष्याला आपल्यात डोकवावं लागतं आणि तिथूनच नवीन हिंमत जन्म घेते. मी शिकले की परिस्थिती कितीही वाईट का असेना, मेहनत आणि इज्जतीने कमावलेली भाकरी सर्वात मोठी संपत्ती असते. सहनशील असणं काही सोपं नसतं. रोज मन तुटतं आणि तरीही तेच तुकडे उचलून स्वतःला पुन्हा सावरायचं धैर्य दाखवावं लागतं. पण सहनशीलताच एक असा मार्ग आहे जो मनुष्याला बदलाच्या आगीपासून वाचवून मानवतेच्या प्रकाशापर्यंत घेऊन जातो. नशिबाने मला संपत्ती दिली, पण त्यापूर्वी मला सहन करण्याची ताकद दिली आणि तीच खरी परीक्षा होती. मी जाणवले की वरच्या देवाकडे उशीर आहे पण अंधार नाही. तो एक दिवस आपली प्रार्थना नक्कीच ऐकतो. जेव्हा तो एक मार्ग बंद करतो ना, तेव्हा 100 मार्ग वेगळे उघडतो. फक्त अट हीच आहे की नियत स्वच्छ असावी आणि विश्वास कायम राहावा. माझ्या कथेत सर्वात मोठा धडा हाच होता की विजय फक्त पैशांनी होत नाही. विजय तेव्हा होतो जेव्हा मनुष्य अत्याचाराच्या उत्तरात दया निवडतो. ज्याने मला तोडलं होतं त्याला माफ करून मी स्वतःला सुद्धा जोडलं. जर आज मी कोणाची आई बनू शकले आहे तर यासाठीच, कारण मी दुखापतीला द्वेष बनू दिला नाही. आयुष्याचं सत्य हेच आहे, जो माणूस संकटात सुद्धा माणूसच राहतो तो शेवटी सर्वात मोठा होतो. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.